म्हणून ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा वास्तुशास्त्र म्हणा, याचा बेस, याचा मूळ हे काय आहे? विज्ञान आणि शास्त्र. तर त्यानुसारच आपण चर्चा करू आणि आपल्या समस्या सोडवू. तुम्हाला जर माझे संपर्क साधायचा असेल तर माझ्या ईमेल आय डीवरती माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा फोन नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्यांचं निराकरण करू शकता. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलचे. मित्रांनो, सध्या मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. इथे वास्तू विशारदक म्हणून काम करतो आहे. आर्किटेक्चर टू इंटिरियर अशी मी कामं घेतलेली आहेत आणि त्याबरोबर वास्तू कन्सल्टंट म्हणून, म्हणजे वास्तुदोष आपण म्हणतो की अमुक एका वास्तूमध्ये दोष आहे, तो निवारण करण्यासाठी मी मार्ग उपाय तुम्हाला सुचवतो. त्यालाच वास्तू कन्सल्टंट म्हणजे सल्लागार. मी तुम्हाला सल्ला देतो आहे आणि त्या सल्ल्यानुसार जर तुम्ही वागाल, निर्णय घ्याल, तर आपल्या वास्तूमध्ये जे निर्माण झालेले दोष आहेत त्याचं निवारण होऊ शकते. मित्रांनो, वास्तू दोष आपण ज्यावेळी म्हणतो तर मुळात त्यात वास्तुदोष असतो का? दोष निर्माण केला जातो, निर्माण होतो आणि तो आपल्यामुळेच होतो. कळत नकळत तो होतो, आपल्या अनवघाने तो होतो. आपण जाणून बुजून तो दोष निर्माण करत नाही किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तू आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जसं माणसाचं मन असते तसं त्या वास्तूचं, त्या जमिनीचं सुद्धा मन असते. तिच्यासुद्धा काही इच्छा असतात, तिच्यासुद्धा काही मतं असतात. ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती मी पुढच्या भागामध्ये जास्त सविस्तर बोलेल, पण आज जो दिवस आहे तो दिवस समजून घेणं आवश्यक आहे. मी कोकणामध्ये काम करतो आहे आणि कोकण ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे. म्हणून आपण कोकणाला भगवान परशुरामाची भूमी म्हणतो, त्यांनी निर्माण केलेली भूमी. आता कोकणामध्ये एक संप्रदाय आहे. तो संप्रदाय कोणता? तर गाव रहाटी. आता गाव रहाटी हा संप्रदाय म्हटलं, त्याची निर्मिती कधी झाली ती अगदी तारीखवार तुम्ही सांगू शकत नाही. पण तसं बघायला गेलं तर ज्या वेळेला या कोकणाची निर्मिती झाली, परशुरामाने ज्यावेळी निर्मिती केली, हा भूभाग ज्यावेळी समुद्रातून बाहेर आला असं म्हटलं जाते, अशी आख्यायिका आहे.